चला तर आपण गव्हाची लापसी बनवूयात. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. इथे आपल्याला लागणार आहे गूळ, ड्रायफ्रूट्स आणि लापशी बनवण्यासाठी गहू आणि सुंठ, इथे इलायची आणि बडीशोपची पावडर आहे आणि तूप. हे साहित्य आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम आपण गॅसवरती भांडं ठेवून 1 वाटी गुळासाठी 4 ते 5 वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत. 4 ते 5 वाटी पाणी घातल्यावर 1 वाटी गूळ घालायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपण जो लापशीमध्ये वापरणारा गहू आहे तो सगळ्यात हाय क्वालिटी जातीचा गहूपासून आपण हे बनवत आहे. त्याच्यामुळे ते अतिशय चविष्ट लागतं. तुम्ही पण ते गुगलवरती बघा आणि शोधून घ्या. मला याचं नाव सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. आमच्याकडे जव असं बोलतात. तर चला तर या गुळाला विरघळू देऊया आपण साईडच्या गॅसवरती ठेवून. इथं आपण कुकर ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपण तूप घालून जे लापशीसाठी लागणारा तो गव्हाचा रवा आहे तो आपण याच्यामध्ये मंद आचेवरती खमंग वास येईस तोपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात. तर 1 वाटी मी इथे गव्हाचा रवा घेतलेला आहे. हा आपण खमंग वास येईस तोपर्यंत परतून घेणार आहोत. ते कधी करणार आपल्याला एकतर वास येईल आणि दुसरं म्हणजे ते पांढरं झालेलं दिसणार आपल्याला. तर हा गव्हाचा रवा मी बारीक व्यवस्थित मंद आचेवरती परतून घेतलेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय. आणि मग याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. चला तर मग काढून घेऊया. व्यवस्थित सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. झाल्यावरती आपण कुकरमध्ये जो आपण गूळ वितळलेला आहे तो आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत. जेणेकरून त्यातली घाण, माती, खडे, काही कचरा असेल तर तो निघून जाईल. आपलं हे शुद्ध पाणी गुळाचं रेडी आहे. तर याला आपण 5 मिनटं व्यवस्थित उकळ येऊन द्यायची आहे. याच्यामध्ये चिमूटभर आपण मीठही टाकू शकतो जर आपल्याला हवं असेल तर. उकळ आल्यावरती याच्यामध्ये आपण जो हा गव्हाचा रवा आहे तो आपण टाकणार आहोत. गव्हाचा रवा टाकून झाल्यावरती आपल्याला जे हवे आहेत, जे आपल्याला ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट्स आपण ॲड करू शकतो. आपण खोबरंही खिसून घालू शकतो, ओलं किंवा सुक्कं घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही इलायची बडीशोपची पावडर मी केलेली आहे ती आपल्याला 1 चमचाभर टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुंठची पावडर टाकून घ्यायची आहे. थोडीशी टाका, जास्त टाकू नका. सुंठ पावडर टाकल्यावरती आपल्याला व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवल्यावरती ते सगळं मिक्स होईल. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्या कमीत कमी 5 ते 8 शिट्ट्या व्यवस्थित घ्यायच्या आहेत. कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही शिट्ट्या घ्या. 7 ते 8 शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजेल. मऊसर असं शिजल्यावरती कुकर बघा, 7 शिट्ट्यानंतर मी कुकर उघडते आहे. आपली लापशी तयार झालेली आहे. ही लापशी कधीही थोडीशी सैलसर मला आवडते म्हणून मी सैल ठेवते. तुम्ही पाणी तुमच्या हिशोबाने 1 वाटी कमी करू शकता. हे बघा आपली ही कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये इलायची आणि बडीशोपची पावडर पुन्हा एकदा ॲड करणार आहोत जेणेकरून फ्लेवर आणि वास दोघेही व्यवस्थित येईल. आपल्याला मिक्स करून आपण याला तुपासोबत किंवा दुधासोबत सर्व करून खाऊ शकतो. मी इथे तुपासोबत खाते आहे, मला दूध आवडत नाही. तुम्ही तुमच्यानुसार याला दुधासोबतही खाऊ शकता. दुधासोबतही अतिउत्तम लागते आणि तुपासोबतही छान लागते. तर आपण लापशीवरती 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं. घालून सर्व करा, एन्जॉय करा, खावा आणि नक्की मला कळवा की कसं झालेलं आहे. तुमचे कमेंट्स मला नक्की कळवा. अजून काही रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कळवा. थँक्यू. बाय.